श्री स्वामी समर्थ। आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेच्या सर्व स्वामी भक्तांना शुभेच्छा, सर्व गुरूंना माझ्या शुभेच्छा, सर्वांना जे माझे क्लायंट आहेत त्यांना आणि जे माझे व्हिडिओ बघतात हे सर्वांना माझ्या शुभेच्छा। सर्वांचं आयुष्य सुख समृद्धीचं जाऊ दे, सर्वांना यश मिळू देत आणि महत्त्वाचं म्हणजे हे वर्ष सगळ्यांना चांगलं जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना। नेम करेक्शन म्हणजे मी जे सांगते तुम्हाला ते का महत्त्वाचं आहे आणि त्याचा परिणाम काय होतो असे एक उदाहरण मी तुम्हाला सांगते। एखाद्याची जन्मतारीख जर 8/5/1986 ही जन्मतारीख आपण धरली, 8 जन्मतारीख, 5 महिना मे महिना आणि 1986 7, तर त्याची बेरीज पूर्ण मूल्यांक 8 पूर्ण बेरीज 37 म्हणजेच 1 आला। म्हणजे ह्याचा मूल्यांक झाला 8 आणि भाग्यांक झाला 1। तर आता ह्या मूल्यांकाचं जे आपल्यावर जो परिणाम होत असतो तो 20 ते 25 वर्षापर्यंत होत असतो। मूल्यांकाचा परिणाम आपल्या आयुष्यावर 20 ते 25 वर्ष होत असतो। ज्यांचा मूल्यांक 8 आहे ते पहिलं 25 वर्ष त्यांना त्रास होत असतो। 8 आली जन्मतारीख त्याच्यामुळं, मग इथं 17 असेल, 26 असेल, 8 असेल तर त्यांची मूल्यांक 8 आला तर त्यांना 20 ते 22 वर्षापर्यंत 25 वर्षापर्यंत त्रास होत असतो। दुखणं येणं, आजारपण येणं, जास्त टेन्शन येणं, भांडण होणं, कळत नाही, डोकं जास्त त्रास होणं, प्रत्येक पैशाची अडचण, हे शिक्षणाची अडचण, हे सगळं 20 ते 25 वर्षापर्यंत होतं। पण इथं जर जन्मतारीख समजा 1 19 28 ही असेल तर ह्याचा जन्म मूल्यांकाला 1, मग 8च्या ऐवजी जर इथं 1 असेल तर पहिले 20 ते 25 वर्ष खूप चांगले जातात। म्हणजे तुमचा आत्मविश्वासानं तुम्ही कामं करता, पैसे म्हणा, घरात म्हणा, कुठलं टेन्शन नाही, तब्येत चांगली राहते, शिक्षण चांगलं होतं 20 ते 25 वर्षापर्यंत। तिथून पुढं जर तुमचा भाग्यांक 8 आला तर त्याचा परिणाम चालू होतं 8चा। मग त्यावेळेस तिथनं पुढं तुमच्या वडिलांचं तुमचं न पटणं, मुलाचं तुमचं न पटणं हे चालू होतं। किती कष्ट केलं तर पैसा हातात राहत नाही, खूप कष्ट करा तुम्ही किती पण, ज्यावेळेस तुम्ही 1000चं काम कराल तेव्हा तुमच्या हातात 1 रुपया पडतो। नुसतं कष्ट एवढंच असतं, त्यात भांडणं, आजारपण हे सगळं येतं 8मध्ये। मग ह्याला पर्याय म्हणजे काय तर नेम करेक्शन। मग नेम करेक्शन जेव्हा तुमचं नाव समजा आपण जर बेरीज केली, तुमचं नाव आलं 1 वर, तर सर्वात मोठा तुम्हाला त्रास होणारा तो नंबर समजा तुमची जन्मतारीख 1 आहे आणि नाव तुमचं 8 वर आलं तर तो पण तुम्हाला त्रास देणार आहे। मग आता हे कसं करायचं तर ही जन्मतारीख आणि भाग्यांक हे जे लकी नंबर असतील त्याच्यावर आपलं नावाचं करेक्शन करायचं। मग करेक्शन करताना काय करायचं, तुमचं नाव आणि जन्मतारीख ह्या दोन्हीमध्ये अल्फाबेट वाढवायचे जे तुमच्याच नावामध्ये आहेत। ABCD मधले जे तुमच्या नावामध्ये अल्फाबेट असतील ते आपण त्यातलं डबल करतो। कधी 2 अल्फाबेट वाढवतो, कधी 1 अल्फाबेट वाढवतो, कधी फक्त नावामध्ये वाढवून जातं, कधी आडनावामध्ये वाढवून जातं, कधी दोन्ही ह्याच्यात वाढवून जातं, कधी फक्त नावामध्ये आडनावाची गरज पडत नाही। ह्याला नेम करेक्शन म्हणतात आणि हा तुमच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करतो। ज्यावेळेस तुमचं नेम करेक्शन होतं, ज्यावेळेस तुमच्या लकी नंबर वाढतं तर पहिले 2 ते 3 महिन्यामध्ये थोडा परिणाम जाणवतो आणि 1 वर्षामध्ये तुमचा परिणाम खूप छान जाणवतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आता हे नेम करेक्शन केलं, ठीक आहे, अल्फाबेट वाढवलं, नेम करेक्शन आणलं, तर हे तुम्ही सरकारी कागदपत्रात बदलायचं का तर नाही, कुठल्याही बँकेत बदलायचं नाही, कुठल्याही खात्यावर बदलायचं नाही, आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, कुठल्याही तुमच्या ऑफिसला नाही, तुमचं जन्मतारखेला नाही, कुठेही बदलायचं नाही। आपलं फक्त जिथं सरकारी संबंध नाही आहे अशा ठिकाणी बदललं जातं। करून बघा। आत्तापर्यंतचे माझे सर्वात जास्त रिझल्ट म्हटलं तर नेम करेक्शनचे आणि स्वतः मी ज्यावेळेस माझं नेम करेक्शन केलं, जे अलका होतं माझी जन्मतारीख ह्याला, ज्यावेळेस मी त्याला यस फक्त लावलं आणि माझी नाव अलका यस केलं त्यावेळेपासून माझं प्रसिद्धी झाली, यश यायला लागलं, व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि स्वामींच्या कृपेनं सर्व काही चांगलं चालू आहे। तुम्हालाही करून घ्यायचं असेल तर तुम्ही हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, मी फोन नाही उचलत, हा व्हॉट्सअप नंबर आहे, ह्याच्यावर तुम्ही तुमचं हाय म्हणून पाठवलं
की त्याच्यावर एक फॉर्म येतो, तो भरायचा, आपली फी आहे ती पे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा, त्याच्यानंतर तुम्हाला उपाय सांगितले जातात. श्री स्वामी समर्थ.